गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता। त्याला जास्त शेती नव्हती। त्याला 2 एकर शेती होती। त्याला कपाशीच्या पिकाची खूप आवड होती। शेती कमी होती, पण तो शेतात खूप कष्ट करायचा। तो शेतात बियाणे लावायचा, त्यांना पाणी द्यायचा, त्यातले गवत काढायचा, त्यांना खत टाकायचा आणि पिकांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा। हिवाळ्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आले। रामूने शेतात कपाशीचे बी लावले, त्याला पाणी दिले। कपाशीचे छान रोपे तयार झाली। त्याची वेळेवर मेहनत केली, त्याला खतपाणी घातलं, त्यातलं गवत काढलं। रामूचे पीक एकदम बहरून आलं होतं। आता त्याच्या कपाशीच्या पिकाला फुलं लागली होती। काही गावकरी त्याच्या पिकाचे कौतुक करायचे, तर काही गावकरी म्हणायचे, हे पीक आता बहरलं आहे, पण त्याचा काही भरोसा नाही। हे पीक पावसावर, वाऱ्यावर आणि निसर्गावर अवलंबून असतं। एक दिवस अचानक आभाळ भरून आले, वारा सुटला। रामूला खूप चिंता वाटू लागली। एवढी मेहनत करून आणलेलं पीक आता त्याचं काय होईल याची काळजी त्याला वाटू लागली। पण रामूने हार मानली नाही। रामू प्रत्येक झाडाची निगा ठेवू लागला, कीटकनाशकांची फवारे मारत होता। योग्य पाणी रामू झाडांना देऊ लागला। त्या वर्षी इतका पाऊस झाला की रामूच्या कपाशीच्या पिकात पूर्ण पाणी होतं। झाडाला लागलेल्या खालच्या कैऱ्या खराब व्हायला लागल्या होत्या। गावातील सगळे लोक म्हणायचे, रामूची मेहनत वाया गेली। पण रामू खरंच खूप कष्टाळू होता। त्याने हिंमत सोडली नाही। तो पीक कसे वाचवायचे याचा विचार करत असे। त्यांनी रानातील बंधारे फोडले व पाणी बाहेर काढून दिले। हळूहळू रामूच्या कपाशीतील सगळे पाणी निघून गेले। रामूचे रान वाळू लागले। आता रामूच्या रानात कापूस फुटला होता। सगळे रान पांढरं शुभ्र दिसू लागले होते, जणू आकाशातून चांदण्या खाली येऊन रामूच्या कपाशीच्या झाडावर लागल्या होत्या। शेवटी रामूला रामूच्या मेहनतीचे फळ मिळाले। सगळे गावकरी बघून आश्चर्यचकित झाले। रामू गावकऱ्यांना म्हणाला, फक्त बियाणे लावणे म्हणजे पिकाची काळजी घेणे नाही, मेहनत आणि संयम ठेवला पाहिजे। जो शेतकरी आपले पीक जीवापाड सांभाळतो त्याला नक्कीच यश मिळते। मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।